जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 8वा. ज्ञान दशक. मायोद्भव नाम. समास 5वा. स्थूल पंचभूते स्वरूपाकाश भेदो नाम. श्रीराम समर्थ. केवळ मूर्खते नेणे म्हणोनी घडले सांगणे, पंचभूतांची लक्षणे विशद करुनी. म्हणजे मूर्ख असतात ते पंचभूतांची लक्षणे जाणत नाहीत म्हणून स्पष्ट करून सांगणे भाग पडले. या समासाचं नाव जरी लांबलचक असलं तरी समर्थांना यातून जे मर्म सांगायचं आहे ते मात्र अगदी हृदयस्पर्शी आहे. एकमेकात मिसळलेल्या पंचतत्वांच्या गुणधर्मांच्या आधारे मूळ मायेपर्यंत कसं जाता येतं व त्या योगे मूळ पुरुषाची कशी भेट होते याचं चिंतन आपण मागील निरूपणात केलंय. बालकाला, लहान मुलाला लहानाचं मोठं करताना त्याचे आई वडील त्याच्यावर संस्कार करत असतात, पण ते बालक जसं मोठं होतं, जसं मोठ होत जाईल तसं त्याची स्वतःची अशी काही स्वभाव म्हणजे स्वभाव गुणधर्म, स्वभाव वैशिष्ट्ये विकसित होतात की जी त्याच्या मातापित्यांच्या विचारापेक्षाही वेगळी असतात, निराळी असतात. एकनाथ महाराज व त्यांचा मुलगा श्रीहरी यांच्यातील सुरुवातीच्या काळातील मतभेद तर सर्वांना माहीतच आहेत. ओंकारात अर्थात भगवंताच्या नामात पंचतत्वांचे गुणधर्म सूक्ष्म स्वरूपात असतात. तीच पंचमहाभूत दृश्य रूपात विकसित होताना त्रिगुणांच्या वळचणीला आल्यामुळं देश कालमानापरतत्वे त्यांचे गुणधर्म कमी अधिक प्रमाणात वेगवेगळ्या स्वरूपात पाहायला मिळतात. त्याचंच सुंदर विवेचन या समासात समर्थांनी केलेलं आहे. सृष्टीचा विकास कसा होत गेला हे आपण मागं अभ्यासला आहेच, पण त्यावर थोडीशी नजर टाकूया. शब्द कल्पनातीत असणाऱ्या मूळ पुरुषास आपण बुद्धीनं जाणायचं म्हटलं तर ते शक्य होत नाही. अशा मूळ पुरुषातून व्यक्त होणारी ती मूळ माया, वास्तविक मूळ पुरुष व मूळ माया एकच आहेत. त्यात फरक करणं हे आपलं अज्ञान आहे. सद्गुरू आपल्या बोटाला धरून मूळ मायेपर्यंत आणून सोडतात व मायेच्या कृपाशीर्वादानं सहजपणे आपली त्या मूळ पुरुषाची भेट होते. मूळ मायेच्या उदरी जन्म घेते ती गुणमाया. इथूनच जीवाची मूळ मायेशी फारकत होऊ लागते. गुणमायेची 3 अपत्य ती कोणती आपण पाहिले? सत्व, रज, तम. यातील तमोगुण सर्व गोष्टी दृश्यात आणत असतो. प्रत्येक वस्तू किंवा ही पंचमहाभूत तमोगुणाच्या कुशीतूनच जन्म घेतात. तमोगुणाचं प्राबल्य जरी असलं तरी प्रत्येक गोष्टीत रजोगुण व सत्वगुण असतोच. आपण जर एक साधं उदाहरण पाहिलं तर एकाच इस्पितळात एकाच दिवशी एकाच वेळी जन्मलेल्या बालकांची ग्रहदशा ती अगदी सारखी असते, पण त्या प्रत्येक बालकाची प्रारब्ध गती वेगवेगळी असल्यामुळं त्याचा प्रभाव त्या बालकाच्या जीवनात आढळून येतो व मग त्यातील एखादं बालक सत्वगुणी होतं तर एखादं तमोगुणी. म्हणजे प्रत्येक जीवावर, प्रकृतीतील हरेक घटकावर ज्याचे त्याचे पूर्वकर्म, संचित पूर्वसंस्कार, भोग यांचंही वर्चस्व असल्याचं दिसून येतं. विश्वाला, त्यातील प्रत्येक घटकाला जसं प्रारब्ध आहे तसंच ते या पंचभूतांना देखील आहे. यांनाही भोग आहेत. देश कालमानानुसार वेगवेगळ्या ठिकाणी ते वेगवेगळ्या पद्धतीनं प्रगट होत असतात. पंचभूतांचा हा सूक्ष्मातून स्थूलापर्यंतचा प्रवास या समासातून समर्थ आपल्याला समजावून सांगत आहेत. पंचभूतांचा कर्दम झाला, आता नवचे वेगळा केला.
परंतु काही एक वेगळाला करून दाऊ, म्हणजे पंचभूतांचे मिश्रण झालेले आहे. आता त्यांना वेगळे करता येत नाही, परंतु काही एक वेगळे करून दाखवूया. पंचमहातत्व परस्परात मिसळून जणू त्यांचा चिखल झाला आहे. त्यांना केवळ बाजूला काढणं शक्य नसलं तरी त्यातील वेगळेपण जेवढं शक्य आहे तेवढं सांगण्याचा समर्थांचा प्रयत्न आहे. संत, तत्वज्ञ, सांख्य या सृष्टीला अष्टधा प्रकृती असं म्हणतात. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश ही पंचमहाभूत व सत्व, रज, तम हे त्रिगुण अशा 8 तत्वांनी मिळून बनते ती ही अष्टधा प्रकृती. म्हणजेच प्रत्येक घटकात ही 8ही तत्व कमी अधिक रूपात असतातच. संत काय करतात तर त्यांच्याकडे येणाऱ्या जीवनामधील सत्व गुणाला फुंकर घालून तो चेतवण्याचं काम करतात. हे आपल्या एका छोट्याशा उदाहरणावरून, छोट्याशा घटनेवरून लक्षात येईल. एका सोनाराच्या दुकानात एक मनुष्य झाडलोट करायचं काम फुकट करत असे. दुकानात झाडून गोळा केलेला कचरा तो घरी घेऊन यायचा, तो नीट तपासून बघायचा आणि नंतर मग तो फेकून द्यायचा. त्याच्या मुलाला हे फुकट केलेलं काम पटत नव्हतं. त्यामुळे तो वडिलांना वेळोवेळी तसं बोलून दाखवायचा. पण वेळ आल्यावर याचं उत्तर देईन असं म्हणून तो मनुष्य मोफतच, म्हणजे फुकटच झाडलोट करायचा. झाडलोटीचं काम त्या मनुष्याने तसेच सुरू ठेवले आणि एके दिवशी नेहमीसारखा झाडलोट करून गोळा केलेला कचरा तो घरी घेऊन आल्यावर त्याने तो नीट तपासून बघितल्यावर त्याला त्यात 1-2 सोन्याचे कण सापडले. तो आनंदानं इतका ओरडत सुटला आणि मुलाला म्हणायला लागला, हे बघ, यासाठी मी इतके दिवस श्रम घेत होतो. आज माझी मेहनत फळाला आली. मी फुकट काम केलं, पण हे त्याचं फळ आहे. संतही आपल्यासारख्यांच्या मनाचे कोपरे कोपरे जाणण्याचं काम अगदी निरपेक्षपणे आणि अविरत करत असतात. तुम्ही आम्ही सारेजण आपण सगळेच तमोगुणी आहोत. तेच आपल्या जन्माचं कारणही आहे. तमोगुणाच्या अंमलाखाली वावरत असताना आपण रजोगुणाकडे आकृष्ट होत असतो आणि एके दिवशी कुणा एकाच्या मनातील सत्वगुणरूपी सोन्याचा कण संतांना सापडतो. ते अत्यानंदित होतात. त्या जीवाच्या मनातील सत्वगुणाचा स्फुल्लिंग सतत तेवत ठेवतात. त्यात नवचैतन्य फुंकतात. तू चांगलाच आहेस असा विश्वास मनात निर्माण करतात. त्याच्या जीवनाला ते वेगळा अर्थ प्राप्त करून देतात. अशा प्रकारे सत्वगुणांची जोपासना करत संत त्याला अलगद मूळ मायेपर्यंत आणून सोडतात. असा हा अल्पसात सत्वगुण त्रिगुणांच्या पलीकडे असणाऱ्या मूळ मायेपर्यंत जाण्याचं उत्तम भांडवल ठरतो. पुढे, पर्वत पाषाण शिळा शिखरे नाना वर्णे लहान थोरे खडे गुडे बहुप्रकारे जाणीजे पृथ्वी. म्हणजे पर्वत, पाषाण, शिळा, शिखरे, नाना रंगांचे लहान मोठे खडे, गुंडे इत्यादी ही पृथ्वीच जाणावी. नाना रंगांची मृत्तिका, नाना स्थळोस्थळी जे का वाळुके वाळू अनेका मिळवून पृथ्वी. म्हणजे नाना रंगांची माती, नाना ठिकाणची वाळवंटे, अनेक प्रकारची वाळू सर्व मिळून पृथ्वीच आहे. याचाच अर्थ आपल्या देशातील पृथ्वीची विविध रंगी रूप पहा. महाराष्ट्रातील जमीन राखाडी काळी असते. दक्षिणेला गेलं तर ती लालसर दिसते. समुद्रकाठी तीच जमीन पिवळट वाळू रूपात दिसते. उत्तरेकडे गेल्यास पर्वतमय बर्फाच्छादित दिसते. आखाती देशातील वाळवंट म्हणजे सृष्टीचं बकास रूप.
तर हिमालयासारख्या प्रदेशातील जमीन म्हणजे जणू नंदनवनच. अशी अनेक रंगीबेरंगी पृथ्वीचे रूप बघायला मिळतात. प्रत्येक ठिकाणी भूमीचे गुणधर्म वेगवेगळे असल्याचे दिसतात. अमेरिका, युरोप सारख्या लौकिकदृष्ट्या समृद्ध देशातील जमीन जर पाहिली तर मनुष्याला आकर्षित किंवा सुखलोलूप होण्यास उद्युक्त करणारी असते. आखाती प्रदेशातील तप्त भूभागामुळं तिथं तमोगुणाचा उद्रेक होताना दिसतो. काही देशात आतंकवादी संघटना घातापाती कारवाया करताना दिसतात. तर भारतासारख्या देशातील जमीन मनुष्याला सत्संगतीचा लाभ मिळवून देणारी, विवेक व वैराग्य प्रदान करणारी, आत्मानंदाची अनुभूती देणारी असते. त्यामुळं आपल्याकडं सत्वगुणांची वाढ होताना दिसते. अशा अनंत प्रकारच्या विविधतेत त्रिगुणांचा हात असल्याचं स्पष्टपणे जाणवतं. हे सारं वैविध्य पृथ्वी तत्वाचं आहे असं समर्थ म्हणतात. पुरे पट्टणे मनोहरे, नाना मंदिरे दामोदरे, नाना देवालये शिखरे, मिळोन पृथ्वी म्हणजे नाना नगरे, मनोहर पट्टणे, नाना मंदिरे व रत्नखचित मंदिरे म्हणजे दामोदरे, नाना देवालये व त्यांची शिखरे सर्व मिळून पृथ्वीच आहे. सप्तद्वीपावती पृथ्वी काय म्हणून सांगावी, नवखंडे मिळून जाणावी वसुंधरा म्हणजे सप्तद्वीपे असलेली 9 खंडे ही मिळून सर्व वसुंधरा म्हणजे ही पृथ्वीच आहे. नाना देव नाना नृपती, नाना भाषा नाना रीती, 184 उत्पत्ती मिळून पृथ्वी म्हणजे नाना देव, नाना राजे, नाना भाषा, नाना रीती, 84 लक्ष योनी सर्व मिळून पृथ्वीच आहे. नाना उद्वसे जे वने, नाना तरुवरांची बने, गिरिकंदरे नाना स्थाने मिळून पृथ्वी म्हणजे उद्ध्वस्त झालेली अनेक वने, तसेच व्यवस्थितपणे लावलेल्या अनेक बागा, गिरिकंदरे इत्यादी नाना स्थाने मिळून पृथ्वीच आहे. नाना रचना केली देवी, जे जे निर्मिली मानवी, सकळ मिळून पृथ्वी जाणीजे श्रोती म्हणजे देवांनी केलेली सर्व बहुविध रचना व मानवाने जी विविध निर्मिती केली आहे ती सर्व पृथ्वीच आहे. याचाच अर्थ निसर्ग निर्मित व मानव निर्मित नाना रचनांनी पृथ्वी विविधतेनं नटलेली असली, नाना रंग तिनं परिधान केलेले असले, प्रत्येक ठिकाणी तिचा गुणधर्म वेगळा असला तरी ते सर्व मिळून पृथ्वीच आहे असं समर्थ सांगतायत. हा संपूर्ण विस्तार त्रिगुणांच्या आधिपत्याखाली होत असला तरी संत मात्र त्याच्याकडं सम्यक दृष्टीनंच बघतात. गुणांचा प्रभाव कितीही कमी अधिक असला तरी सृष्टीतील साऱ्या गोष्टी एकाच मातीची लेकरं आहेत असं त्यांचं मत असतं. आपल्याला तशी सम्यक दृष्टी नसल्यामुळे पृथ्वी तत्व वेगळं भासतं. नाना धातू सुवर्णाधिक, नाना रत्ने जे अनेक, काष्ट वृक्षाधिक मिळून पृथ्वी म्हणजे संपूर्ण सोने नाणे, सुवर्णादी अनेक धातू, अनेक प्रकारची रत्ने व अनेक काष्ट वृक्षादी सर्व मिळून पृथ्वीच आहे. आता असो हे बहुवस, जडांश आणि कठिनांश, सकळ पृथ्वी हा विश्वास मानिला पाहिजे. म्हणजे आता हे किती म्हणून मी सांगू, ज्या ज्या वस्तूंमध्ये जडांश आणि कठिनांश आहे ती सर्व पृथ्वी असा विश्वास धरला पाहिजे. बोलिले पृथ्वीचे रूप, आता सांगिजेल आप, श्रोती ओळखावे रूप सावध होऊनी म्हणजे प्रथम पृथ्वीचे रूपाबद्दल सांगितले, आता आपाचे रूपाबद्दल सांगतो, ते श्रोत्यांनी
सावध होऊन जाणून घ्यावे व ओळखावे. वापी कूप सरोवर नाना सरितांचे जे नीर, मेघ आणि सप्तसागर मिळून आप म्हणजे विहीर, आड, सरोवरे, अनेक नद्यांचे पाणी, मेघ आणि सप्तसागर हे सर्व मिळून आप होय. आप म्हणजे जल, पाणी. पुढे क्षार समुद्र दिसता हे, सकळ जन दृष्टीस पाहे, जेथे लवण होता हे, तोची क्षार सिंधू म्हणजे खारा समुद्र सगळ्या लोकांना प्रत्यक्ष दिसतोच आहे, त्यातून मीठ निर्माण होते, तो क्षार सिंधू होय. एक दुधाचा सागर त्या नाव क्षीर सागर, देवे दिदला निरंतर, उपमन्यासी म्हणजे एक दुधाचा सागर आहे, त्याचे नाव क्षीरसागर आहे, तो देवाने उपमन्यूला निरंतर देऊन टाकला आहे. एक समुद्र मध्याचा, एक जाणावा घृताचा, एक निखळ दह्याचा समुद्र असे म्हणजे एक मध्याचा समुद्र आहे, एक तुपाचा समुद्र आहे आणि फक्त एक दह्याचा समुद्र आहे. एक उसाच्या रसाचा, एक तो शुद्ध जळाचा, ऐसा साता समुद्रांचा वेढा पृथ्वीसी म्हणजे एक उसाच्या रसाचा समुद्र आहे, तर एक केवळ शुद्ध पाण्याचा आहे, अशा 7 समुद्रांचा पृथ्वीला वेढा आहे. एवं भूमंडळीचे जळ, नाना स्थळींचे सकळ, मिळून अवघे केवळ आप जाणावे. या प्रकारे सर्व भूमंडळातील जल एवढेच नव्हे तर इतर अनेक ठिकाणचे सर्व जल ते सर्व मिळून आप जाणावे. पृथ्वी गर्भी किती एक, पृथ्वी तळी आवरणोदक, तीही लोकींचे उदक, मिळून आप म्हणजे पृथ्वीच्या गर्भातील जल तसेच पृथ्वी भोवतालच्या वातावरणातील सर्व जलांश एवढेच नव्हे तर त्रैलोक्यातील सर्व उदक मिळून आप जाणावे. नाना वल्ली बहुवस, नाना तरुवरांचे रस, मदपारा अमृत विष, मिळून आप म्हणजे नाना प्रकारच्या वेली, नाना तरुवरांचे रस, मध, पारा, अमृत, विष सर्व मिळून आपच म्हणजे जलच आहे. नाना रस स्नेहाधिक, याही वेगळे अनेक, जळा वेगळे आवश्यक, आप बोलीजे म्हणजे नाना रस तेलादी याशिवाय अनेक वेगळे रस, जल व त्याशिवायही जे मृदू, शीतल, ओले आहे ते सर्व आप समजावे. सारद्र आणि शीतळ, जळासारखे पातळ, शुक्लित श्रोणीत मूत्र लाळ, आप बोलीजे म्हणजे ओले आणि शीतल तसेच जळाखेरीज पातळ असे जे रेत, रक्त, मूत्र, लाळ इत्यादी तेही आपच समजावे. याचाच अर्थ शरीरातील रेत, रक्त, मूत्र, लाळ इत्यादी जे ओलसर व शीतल आहे ते सगळे पाणीच आहे, पाणी समजावे. याचे कार्य, याचे गुणधर्म वेगळे असले तरी त्यातील जलतत्व हे एक समानच आहे. त्यांच्या गुणवैशिष्ट्यामुळेच जीवनाचा समतोल सांभाळता येतो. जलतत्वाचा असा एकंदर विस्तार अगाध आहे. जलतत्वातून ऊसाचं माधुर्य, अमृताची संजीवनी, विश्वाला पाण्यासारखी प्रवाही, निरहंकारी, एकरूप होणारी दृष्टी मिळवण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे जगातील हलाहल रूपी म्हणजे विषरूपी दुःख पचवता येईल. आप संकेते जाणावे, पातळ ओले ओळखावे, मृद शीतळ स्वभावे, आप बोलीजे म्हणजे जे जे पातळ आहे, ओले, मृदू आणि शीतल स्वभावाचे असेल ते आपण संकेताने आप म्हणून ओळखावे. झाला आपाचा संकेत, पातळ मृद गुळगुळीत, स्वेद श्लेष्मा अश्रू समस्त, आप जाणावे.
म्हणजे पातळ मृदू आणि गुळगुळीत ही जलाची खूण आहे. म्हणून घाम, कफ, पडसे व अश्रू आदी सर्व आप समजावे. तेज ऐका सावधपणे, चंद्र सूर्य तारांगणे, दिव्य देह सतेजपणे तेज बोलिजे. म्हणजे आता तेजाविषयी सावधपणे ऐका. चंद्र सूर्य तारांगणे तसेच तेजोमय दिव्य देह हे तेज जाणावे. आता थोडं अग्नितत्वाबद्दल. जीवनाच्या उदरभरणापासून ते प्रत्येक घटकाला ऊर्जा देण्याचं मौलिक कार्य अग्नी किंवा तेज करत असतो. या तेज तत्वाची सृष्टीतील स्थूल रूप सांगताना समर्थ लिहितात, वनी मेघी विद्युलता, वनी सृष्टी संवरिता, वनी सागरा जाळिता वडवानळू. म्हणजे अग्निमेघात जी विद्युलता चमकते ती तेज तत्व होय. तसेच सर्व सृष्टीचा संहार करणारा प्रलयाग्नी आणि सागराला जाळणारा वडवानल म्हणजे तेज तत्व होय. जे जे प्रकाश रूप ते ते तेजाचे स्वरूप, शोषक उष्णादी अरोप तेज जाणावे. म्हणजे जे जे प्रकाशरूप असेल ते ते तेजाचे स्वरूप होय. तसेच शोषकता, उष्णता यांचे आरोपही तेज तत्वामुळेच होतात. याचाच अर्थ तेजालाही विविध गुणांचा स्पर्श झालेला आढळून येतो. म्हणूनच त्याची नानाविध रूपं सृष्टीत प्रत्ययास येतात. सूर्याचा प्रकाश चैतन्यदायी तर चंद्र चांदण्यांचा प्रकाश अति शीतल असतो. मेघातील वीज तेज तत्वाचा अंश असला तरी ती वणवाही भडकू शकते. प्रलयकाळी अग्नीच सृष्टीचा संहार करते. वडवानल नावाचा अग्नी सागरालाही जाळण्याची क्षमता राखून असतो. जे प्रकाशरूप आहे ते तेजाचंच स्वरूप आहे. अग्नितत्वामुळंच शुष्कता, कोरडेपणा, उष्णता जाणवते. देहाचं भरणपोषण करणारा जठराग्नी तेज तत्वच आहे. अन्न शिजवण्याकामी अथवा यज्ञ यागादी कर्म संपन्न करण्याचा सात्विक गुणही या अग्नितत्वातच आहे. सत्पुरुषाचा तेजोमय दिव्य देह, ज्ञानाचं तेज, साधनेचं तेज हेही तेज तत्वाचं स्वरूप होय. पृथ्वी तसंच जलाप्रमाणे अग्नीची देखील विविध स्थूल रूप आहेत. मात्र त्यातील तेजतत्व हे एकच आहे. यानंतर वायू आणि आकाश या तत्वांच्या स्थूल रूपाविषयीचं चिंतन आपण पुढे पाहणार आहोत. वायो जाणावा चंचळ, चैतन्य चेतवी केवळ, बोलणे चालणे सकळ वायूमुळे. म्हणजे आता वायू संबंधी आहे का? वायू हा चंचल समजावा. चैतन्य वायूमुळे जाणवते. सर्व शरीराच्या हालचाली, बोलणे चालणे इत्यादी वायूमुळेच होतात. म्हणजे वायू तत्वाचा महत्त्वाचा गुणधर्म आहे चंचलता. वायूशिवाय सृष्टीत हालचाल होणं केवळ अशक्यच. वायू वहन सृष्टी संवर्धनासाठी अत्यावश्यक आहे, यात शंकाच नाही. चंचलतेबरोबरच सृष्टीत जिवंतपणा अर्थात चैतन्य भरण्याचं आणखी एक महत्त्वाचं कार्य वायू करत असतो. या चैतन्यामुळेच प्राणीमात्रांची हालचाल, बोलणं आदी क्रिया घडत असतात. या गुणांमुळं वायू अथवा वायुपुत्र हनुमंत सृष्टीचा आधार होऊन राहतो. आणि हनुमंत म्हणजे सद्गुरु तत्व, आपलं आराध्य दैवत. जसं वायूशिवाय सृष्टी नाही तसं सद्गुरूंशिवाय जीवन नाही. सद्गुरू आपल्या जीवनाला तसंच या ब्रह्मांडालाही व्यापून आहेत. ब्रह्मांडाप्रमाणेच आपल्या पिंडात अर्थात शरीरातही वायूची विशिष्ट स्थान आहे. श्वासाद्वारे शरीरात येणारा वायू तेवढा आपल्याला माहीत असतो, पण वायूनं संपूर्ण शरीराला व्यापलं आहे याची अनुभूती आपल्याला क्वचितच असते. हले डोले तितुका पवन, काही न चले पवने विना, सृष्टी चळाया कारण, मूळ तो वायू.
म्हणजे हलणे डोलणे वगैरे क्रिया वायूमुळेच होतात. वायूशिवाय चलनवलन काहीच होऊ शकत नाही. सृष्टीतील सर्व घडामोडी क्रिया यांना मूळ वायूच कारणीभूत आहे. चलन वळण आणि प्रसारण, निरोध आणि अकोचन, सकळ जाणावा पवन चंचलरूपी म्हणजे चळणवळण, प्रसरण आणि आकुंचन व निरोध यामागे चंचल असे वायुतत्व असते हे जाणून घ्यावे. प्राण, अपान आणि व्यान, चौथा उदान आणि समान, नाग कूर्म कर्कश जान, देवदत्त धनंजय म्हणजे आपल्या शरीरातील प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान हे पंचप्राण व नाग, कूर्म, कृकल, देवदत्त व धनंजय हे 5 उपप्राण हे वायुतत्व होय. जितुके काही होते चळन, तितुके वायोचे लक्षण, चंद्र सूर्य तारांगण वायोची धरता म्हणजे जितके काही चलन म्हणजे हालचाल होते ती वायुतत्वामुळेच होते. चंद्र सूर्य तारांगण यांना वायूच धारण करतो. याचाच अर्थ देहात प्राण, अपान, व्यान, उदान, समान हे 5 तत्व मुख्य प्राण, तर नाग, कूर्म, कर्कश, देवदत्त, धनंजय हे 5 अप्राण आहेत. सबंध शरीराला व्यापून असणाऱ्या प्राणरूपातील वायूची स्थानं ठरलेली आहेत. पंचप्राणांचं प्रकट रूप म्हणजे वायुतत्वाचं शरीरातील अखंडपणे चालू असलेलं कार्य. पंचप्राणांनी जणू आपला देह पंचतत्वांशी बांधला गेला आहे. प्राणाचं स्थान हृदयात आहे. तो रक्ताभिसरण सुरळीत ठेवण्याचं कार्य करतो. तो जीवास जिवंत ठेवतो. अपान गुदस्थानी असतो व तो मलमूत्रादी विसर्जनाचं कार्य करतो. व्यान शरीरभर असून तो सांध्यातील हालचाल करतो. उदान स्थान कंठात असून शरीरात जाणारा श्वास अन्नजलाचं विभाजन तो करत असतो. समान नाभिस्थानी असतो. अन्नरस शरीरास समतत्वानं पोचवण्याचं काम तो करतो. त्यामुळे तर शरीराची वाढ एक समान होत असते. आता उपप्राणांची कार्य थोडक्यात बघूया. ढेकर किंवा उचकी येण्यामागं नाक कार्यरत असतो. पापण्यांची उघडझाप कूर्मामुळं होते तर शिंक कर्कशमुळं येते. देवदत्ताचं कार्य जांभई देणे तर धनंजयाचं काम मेल्यावरही शरीरास व्यापून राहणे होय. यावरून हे लक्षात येतं की वायू पंचप्राणात व पंच उपप्राणात विभागून जरी कार्य करत असला तरी त्यातील वायुतत्व हे एकच आहे. विश्वामध्ये आढळून येणारी विशिष्ट गती हालचाल वायूमुळेच होते. चंद्र, सूर्य, तारे, इतर ग्रह यातील ठराविक अंतर कायम राखण्याचं कार्यही वायू करत असतो. यावरून वायुतत्वाची महानता ध्यानी येऊ शकते. आकाश जाणावे पोकळ, निर्मळ आणि निश्चळ, आकाश रूप सकळ आकाश जाणावे. यानंतर आकाशाचे वर्णन करीत आहोत. आकाश हे पोकळ, निर्मळ आणि निश्चल असून सर्व आकाशे आकाशाच आहे हे जाणून घ्यावे. पहा, समर्थ आपल्याला आता आकाश तत्व समजावून देत आहेत. पृथ्वी, आप, तेज या तत्वात सत्व, रज, तम या त्रिगुणांचा प्रभाव असतो हे आपण अभ्यासलं. वायू तत्वात देखील त्रिगुण आढळतात, पण आकाश तत्व मात्र या त्रिगुणांच्या पलीकडे आहे. आकाशाशी साधर्म्य असणारं सद्गुरु तत्व अस्तित्व भावनेनं अनुभवायचं तत्व आहे. त्याचं किंवा आकाशाचं स्थूल रूपानं चिंतन करणं म्हणूनच अवघड असतं. त्यामुळं स्थूल दर्शनामागील समर्थांची भूमिका पुन्हा एकदा समजून घेऊया. मागील समासाच्या शेवटी त्यांनी आपल्याला सांगितलं होतं, महाद्वार ओलांडावे मग देवदर्शन घ्यावे.
तैसे दृश्य हे सांडावे जाणून या, म्हणजे पंचभौतिक दृश्य जाणावे, ते ओळखून मागं टाकले तरच देवदर्शन घडणार आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू ही तत्व जाणता येतात. विवेकाच्या आधारे त्यांचं नश्वरत्व मनात उमगलं की त्यांचा त्याग करणं तितकं कठीण नाही. मात्र आकाशाला नश्वरत्व देणं हे आपल्याला अवघड जातं. जरी प्रलय आला, ब्रह्मांडाचा लय झाला, तरी आकाश कुठं जाणार? ही निर्वात पोकळी तशीच राहणार का? म्हणून आकाश तत्वाला ओलांडणं अवघड आहेच. पण तत्पूर्वी आपल्यासारख्या सामान्य देहबुद्धीच्या मंडळींनी पृथ्वी, आप, तेज, वायू ही 4 तत्व तरी पार केली आहेत. हे ओळखायचं कसं हे आपण पाहूया. उपहास, उपेक्षा, अवमान यांचा आपल्यावर परिणाम न होऊन देण्यासाठी अंगी सहनशक्ती आली की मग आपण पृथ्वी तत्वाचं दार ओलांडू लागलोय असं समजायला हरकत नाही. भगवत नाम जसजसं अंतरंगी स्थिरावं लागतं तसतसं जलतत्वाची स्निग्धता अंगी येऊ लागते. जलतत्व संवादी आहे. जलात जो रंग मिसळावा तो ते धारण करतं. ज्या आकारात त्याला ठेवावं तो आकार ते धारण करतं. जलाला अहंकार नसतो. तसं साधनेच्या बळावर साधक संवादी होतो. कुठल्याही वादविवादात न पडता एक समान निर्व्याज्य प्रेमानं जलाच्या निर्मळतेप्रमाणे तो प्रत्येकाला स्वीकारतो. समोरच्याला आपलेपणा वाटावा असा तो वागतो. म्हणजेच वाणी निर्मळ प्रेमळ असून आल्या गेल्यांशी सुसंवाद साधता येणं, म्हणजेच आपण जलतत्व ओलांडण्यास समीप आलो आहोत. तेज तत्व म्हणजे आपल्या जीवनातील ज्ञान. ते गुरुकृपेनं जेव्हा आपल्या अंतरंगी प्रगट होऊ लागतं तेव्हा आपली दृष्टी आणि वाणी यांच्यात आमूलाग्र बदल घडून येऊ लागतो. असं स्थित्यंतर होणं अंतरंगात ज्ञान प्रकट होत असल्याचं द्योतक असतं. असं ज्ञान जेव्हा विज्ञानात परिवर्तित होऊ लागतं तेव्हा आपण तेज तत्वाचं द्वार ओलांडत असतो. या मंगलक्षणी आपल्यामध्ये वायुरूपी चैतन्य शिरकाव करतं आणि आपली वाणी दृष्टी समोरच्याला आधार वाटू लागली की समजावं आपण वायूच्या द्वारातून पार होत आहोत. पृथ्वी, जल, तेज, वायू या 4 तत्वांचे दरवाजे ओलांडण्याची खूण आपल्याला मिळाली. पण आकाशद्वार ओलांडण्याची क्लुप्ती सद्गुरु कृपेंनीच कशी प्राप्त होते याचं सुंदर विवेचन आपण बघणार आहोत. ओंकार या मितिकाक्षरात सूक्ष्म रूपानं राहणारी विशुद्ध स्वरूपातील पंचतत्व वेगवेगळ्या गुणधर्मांच्या आधारे जसजशी स्थूल रूपात विस्तारू लागतात तसतशी ती गढूळ होऊ लागतात. याचं कारण म्हणजे त्यांची गुणमायेतून प्रसवलेल्या तमोगुणाच्या आधारे दृश्य निर्मितीकडं वाटचाल सुरू होते. त्रिगुणांच्या स्पर्शानं ही पंचमहाभूतं विविध रूप जरी धारण करीत असली तरी त्यांच्या तत्वात भेद होत नाही, ती खंडित होत नाहीत. त्यामुळं समर्थांनी मागील समासात सांगितलेलं पंचमहाभूतांचं महाद्वार ओलांडल्याशिवाय ब्रह्मदर्शन होत नाही हे सूत्र ध्यानात घ्यावं लागतं. पृथ्वी तत्वाची सहनशीलता, जलाचा सुसंवादीपणा, वायूचं चैतन्य व अग्नीचं विज्ञानमय तेज अंगी बांधल्याशिवाय या 4 तत्वांची द्वारं ओलांडू लागल्याचं सुचिन्ह जीवनात दिसू लागतं व ब्रह्मदर्शनाच्या दिशेनं आपण अग्रेसर होऊ लागतो. मात्र आकाशाला ओलांडायचं कसं? कारण त्याची व्याप्ती कितीतरी मोठी आहे. सध्याचं विज्ञानशास्त्र इतकं प्रगत असूनही आपण ब्रह्मांडाचा विस्तार बुद्धीनं जाणू शकत नाही. मग ब्रह्मांडाच्या विनाशानंतरही अस्तित्वात राहणारी ही आकाशाची पोकळी अमर्याद असू शकेल
याची थोडी का होईना कल्पना यावी. पृथ्वी, आप, तेज, वायू या महत् तत्वांचा विस्तार कदाचित बुद्धीच्या आवाक्यात येईलही, पण अनंत आकाशाचा ठाव कसा लागणार? आकाश असीम आहे, अनंत आहे. त्याचं अनंतत्व ब्रह्मस्वरूपाच्या निकट जातं. अशा आकाशाची सद्गुरु तत्वाशी तुलना करण्याचा मोह भगवान महादेवांनाही झाला नाही. पार्वती मातेला सांगितलेल्या गुरुगीतेत महादेव गुरुवंदना करताना म्हणतात, ब्रह्मानंदम परमसुखदम केवल ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगनसदृश्यम तत्वमस्य दिलक्षणम एकम नित्यम विमलचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहित सद्गुरुम तम नमामि. सद्गुरू अनंत आहेत, सर्वत्र व्यापून आहेत, पण त्यांना आकाशापुरतं मर्यादित करणं भगवान शंकरांना रुचलं नसावं, म्हणून सद्गुरूंचं गगनसदृश्यम अर्थात ते आकाशासारखे आहेत असं वर्णन महादेव करतात. सद्गुरूंचं जीवन, त्यांचं तत्त्वज्ञान नीट विचारात घेतलं तर वरील शब्दप्रयोग बरोबर असल्याचं आपल्याला कळून येईल. आकाशाचं व्यापकत्व सद्गुरूंच्या जीवनात दिसतं. आकाशानं अवघ्या ब्रह्मांडाला जसं कवेत घेतलं आहे, तसं ब्रह्मांड नायक असणाऱ्या सद्गुरूंनी पृथ्वी तलावर ज्या ज्या ठिकाणी जन्म घेतला त्या त्या ठिकाणी त्यांच्याकडं आपल्या प्रत्येक जीवाला त्यांनी गुणदोषांसकट आपल्या कवेत घेतल्याचं दिसून येतं. जीवाच्या दुष्कर्मांकडं दुर्लक्ष करत त्याची लौकिक बाजू न पाहता तो रामरूपच आहे या भावनेनं त्याचा स्वीकार केल्याचं आढळतं. आकाश जितकं व्यापक आहे तितकं ते सूक्ष्म देखील आहे. सृष्टीतील अगदी छोट्यातल्या छोट्या कणालाही ते व्यापून असतं. तसं सद्गुरूही त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाच्या अंतरंगातील सूक्ष्मतम संवेदनांशी एकरूप असल्याचं पाहायला मिळतं. सद्गुरूंची आपल्या अंतरंगाशी असणारी एकतांता आकाशाच्या सूक्ष्मतेची प्रचिती देते. आकाश जसं निर्गुण निराकार आहे, तसं सद्गुरूंचं मूळ स्वरूपही निर्गुण निराकार आहे. जसं आकाशाचा एखादा भाग वस्तुरूपात दिसून येत नाही, ते केवळ एक संघ आकाश आहे, तसं सद्गुरूही व्यक्त कल्पनांच्या पलीकडे आहेत. तिथं रंग, रूप, स्पर्श, विचार यांना थाराच नसतो. यावरून आकाश व सद्गुरू या दोघांत कमालीचं साधर्म्य आढळतं खरं, पण सद्गुरू म्हणजे आकाश खचितच नव्हे, त्यांचं स्वरूप आकाशाच्याही पलीकडे जाणारं आहे. कसं ते बघूया. तमो गुणातून सृष्टीची निर्मिती झाली हे आपण जाणतोच. म्हणजे आकाशाची निर्मिती झाली ती तमोगुणातून. आकाश निर्माण झालेलं आहे. सद्गुरू कधी निर्माण होत नाहीत. ते स्वेच्छेनं सगुण रूप धारण करतात, सृष्टीत अवतरतात व इच्छित कार्य झालं की पुन्हा निज स्वरूपात विलीन होऊन जातात. ते येत नाही आणि जातही नाही. ते केवळ आहेत या जाणिवेत असतात. त्यांना गुणमायेचा स्पर्श नसतो. म्हणून सद्गुरू त्रिगुणरहित म्हणजे गुणरहित किंवा गुणांच्या पलीकडे असतात असं भगवान श्री शंकरांनी, भगवान श्री महादेवांनी सांगितलेलं आहे. आकाशात काळे मेघ दाटून येतात, पृथ्वीवर जलधारांची बरसात करतात. आकाशाचं अवनीवरील कारुण्य जणू पर्जन्य रूपात बरसत असतं. असं जरी असलं तरी आकाश मात्र त्या जलधारांकडं जणू त्याच्या संवेदनाच गोठवून ठेवल्या आहेत की काय अशा तटस्थपणे पाहत असतं. या उलट सद्गुरू मात्र विलक्षण संवेदनशील असतात. सद्गुरूंजवळ असलेली संवेदना ती आकाशाकडं नाही. ते व्यापक सूक्ष्म निर्गुण असलं तरी असंवेदनशील असल्यानं
सद्गुरू तत्वांपासून ते लांबच राहतं. आकाश हे अज्ञानवश असलेल्या गुणांचा एक भाग आहे. इतर भूतांप्रमाणेच त्याचाही स्थूलातील प्रवास तमोगुणातून होतो. ते शून्यतत्व आहे, म्हणून त्यात संवेदनशीलता सापडणं दुरापास्त आहे. बहुधा यामुळंच मराठीत हृदयशून्य, संवेदनाशून्य असा शब्दप्रयोग रूढ झाला असावा. यातील शून्य म्हणजे अज्ञान. शून्य आकाशाचा गुणधर्म असल्यानं ते अज्ञानवश आहे, जड आहे, असंवेदनशील आहे. या उलट कल्पनातीत असलेलं सद्गुरू तत्व वा परब्रह्म चराचराला व्यापून असून ते सदैव चैतन्य रूप टवटवीत राहतं. इथं अज्ञानाचा लवलेशही नसतो. याशिवाय आणखी एक गोष्ट अशी की अवकाशाला वेगळेपणानं बघता येतं. मात्र सद्गुरूंना परब्रह्माला जाणण्यासाठी त्यांच्याशी तद्रूप म्हणजे एकरूप व्हावं लागतं. वेगळं राहून त्यांना बघताच येत नाही. पुढे आकाश सकळांस व्यापक, आकाश अनेकी एक, आकाशामध्ये कौतुक चहूभूतांचे. म्हणजे सर्व ब्रह्मांडाला आकाशाने व्यापले आहे. अनेकांना ते एकटेच व्यापून आहे. आणि पृथ्वी, आप, तेज व वायू या इतर 4 भूतांचे कार्य आकाशात चालते. आकाशा ऐसे नाही सार, आकाश सकळाहून थोर, पाहता आकाशाचा विचार स्वरूपासारिखा. म्हणजे आकाशासारखे सार नाही, सर्वाहून आकाश श्रेष्ठ आहे. आकाशाचा विचार करू लागले की स्वरूपाशी त्याचे साम्य आहे असे वाटू लागते. तव शिष्य केला आक्षेप, दोहींचे सारखेची रूप, तरी आकाशाची स्वरूप का म्हणू नये. म्हणजे असे म्हणतात, शिष्याने आक्षेप घेतला की आकाशाचे आणि स्वरूपांचे रूप जर सारखेच आहे तर आकाशच स्वरूप आहे असे का म्हणू नये. आकाश स्वरूपा कोण भेद, पाहता दिसती अभेद, आकाश वस्तूच स्वतसिद्ध का न म्हणावी. म्हणजे आकाशात आणि स्वरूपात काय भेद आहे. वरवर पाहता दोन्हीत भेद नाही असंच वाटतं. मग आकाश ही स्वयंसिद्ध आत्मवस्तू म्हणजेच परब्रह्म असे का म्हणू नये. वस्तू अचळ अढळ, वस्तू निर्मळ निश्चळ, तैसेची आकाश केवळ वस्तूसारिखे. आत्मवस्तू अचळ अढळ निर्मळ व निश्चल असते. आकाशही केवळ वस्तूसारखेच आहे. एकोणी वक्ता बोले वचन, वस्तू निर्गुण पुरातन, आकाशा अंगी सप्तगुण शास्त्री निरोपिले. हे ऐकून वक्ता बोलू लागला की वस्तू ही पुरातन असून निर्गुण आहे, तर आकाशाच्या अंगी 7 गुण आहेत असे शास्त्रात सांगितले आहे. पुढे काम क्रोध शोक मोह भय अज्ञान शून्यत्व पाहो, ऐसा सप्तविध स्वभावे आकाशाचा. म्हणजे काम, क्रोध, शोक, मोह, भय, अज्ञान आणि शून्यत्व असा आकाशाचा 7 गुणांनी युक्त असा स्वभाव आहे. ऐसे शास्त्राकारे बोलिले, म्हणून आकाशभूत झाले, स्वरूप निर्विकार संचले उपमेरहित. म्हणजे शास्त्रात असे म्हटले आहे म्हणून आकाशाला भूत असे म्हटले जाते. स्वरूप हे निर्विकार असून निरूपम व सर्वत्र व्यापून राहिले आहे. काच बदी आणि जळ सारखेच वाटे सकळ, परी एक काच एक जळ शहाणे जाणती. म्हणजे काचेची जमीन आणि पाणी ही दोन्ही डोळ्यांना सारखीच दिसतात, पण शहाणे लोक काच कुठली आणि जळ कुठले हे अचूक ओळखतात. ध्रुवामध्ये स्फटिक पडिला, लोकी तद्रूप देखिला, तेने कपाळ मोक्ष झाला कापूस न करी. म्हणजे कापसामध्ये स्फटिक पडला तर
लोकांना तो त्याच्यासारखाच दिसतो, पण स्फटिक कठीण असल्याने कपाळमोक्ष करू शकतो, कापूस करत नाही. तंदुलामध्ये श्वेत खडे, तंदुल प्रसारिखेच वाकुडे, चावू जाता दात पडे तेव्हा कळे. म्हणजे तांदुळात पांढरे खडे असतात, ते तांदुळाच्या आकारासारखेच वाकडे असतात, म्हणून प्रथम दर्शनी ते ओळखून येत नाहीत, पण चावायला गेले तर दात पडतो तेव्हा ते खडे आहेत हे कळतं आपल्याला. त्रिभागामध्ये खडा असे, त्रिभागा सारिखाच भासे, शोधू जाता वेगळा दिसे कठीणपणे. म्हणजे चुना, वाळू आणि ताग यांच्या मिश्रणात खडा पडला तर तो त्या मिश्रणासारखाच भासतो, पण शोध घेतल्यावर तो त्याच्या कठीणपणामुळे त्या मिश्रणाहून वेगळा आहे का हे कळून येते. गुळासारखा गुळदगड, परी तो कठीण निचाड, नाग काठी आणि वेखंड एक म्हणू नये. म्हणजे गुळ दगड हा गुळासारखा दिसतो, पण तो पूर्णपणे कठीण असतो. नागकांडी आणि वेखंड सारखी दिसतात, म्हणून त्यांना एक म्हणू नये. सोने आणि सोन पितळ एकची वाटती केवळ, परी पितळेसी मिळता ज्वाळ काळीमाचडे. म्हणजे सोने आणि सोन पितळ अगदी एकसारखेच दिसतात, पण पितळ जर अग्नीत टाकले तर ते काळे पडते, त्यामुळे त्यांना एकसारखे म्हणू नये. असो हे हीन दृष्टांत, आकाश म्हणजे केवळ भूत, ते भूत आणि अनंत एक कैसे. आता हे हीन दृष्टांत देणे पुरे झाले. आकाश हे एक भूत आहे, ते भूत आणि अनंत असा परमात्मा एक कसे असू शकतील. वस्तुसी वर्णची नसे, आकाश श्याम वर्ण असे, दोहीस साम्यता कैसे करीती विचक्षण. म्हणजे आत्मवस्तूला रंगच नाही, आकाश श्यामवर्णी निळ्या रंगाचे आहे, मग विचारवंत त्या दोन्हीत साम्य आहे असे कसे म्हणतील. श्रोते म्हणती कैचे रूप, आकाश ठाईचे अरूप, आकाश वस्तूच तद्रूप भेद नाही. म्हणजे श्रोते म्हणू लागले की आकाशाला कसले आले आहे रूप, ते ठाईच अरूपच आहे, म्हणून वस्तू आणि आकाश यात भेद नाही. चहू भूतांस नाश आहे, आकाश कैसे नासत आहे, आकाशास नाश आहे वर्ण व्यक्ती विकार. म्हणजे इतर चार भूते नाश पावतात, पण आकाश कुठं नाश पावते. शिवाय त्याच्या ठिकाणी रंग व दृश्यत्व हे विकारही नाहीत. आकाश अचळ दिसते, त्यांचे काय नासो पाहते, पाहता आमुचेनी मते आकाश शाश्वत. म्हणजे आकाश अचळ आहे, शिवाय ते नाश पावते असे आपण म्हणता, पण त्याचे काय नाश पावते हे आम्हाला कळत नाही. आमच्या मते तर आकाश शाश्वत आहे. ऐसे ऐकोन वचन, वक्ता बोले प्रतिवचन, ऐका आता लक्षण आकाशाचे. हे वचन ऐकून वक्ता म्हणाला की आता त्याचे उत्तर ऐका. मी तुला आकाशाचे लक्षण सांगतो. आकाश तमापासून झाले, म्हणून काम क्रोधे वेष्टिले, अज्ञान शून्यत्व बोलिले नामतयाचे. म्हणजे आकाश हे तमोगुणापासून झाले, म्हणून ते काम क्रोधादींनी वेढलेले आहे. शून्यत्व रूपी अज्ञान असे त्याला म्हणतात. अज्ञाने काम क्रोधाधिक, मोह भये आणि शोक, हा अज्ञानाचा विवेक आकाशागुणे. म्हणजे अज्ञानामुळेच काम क्रोध शोक मोह भय इत्यादी त्याच्या ठिकाणी असतात. शून्यत्व म्हणजे अज्ञान, ते आकाशाच्या ठिकाणी आहे, म्हणून आकाशाच्या ठिकाणी हे सर्व असते. नास्तिक नकार वचन, तेची शून्याचे लक्षण, तयास म्हणती हृदय शून्य,
अज्ञान प्राणी. नास्तिकता व नकार वचन म्हणजेच काही नाही हेच शून्यत्व हे शून्याचे लक्षण आहे. म्हणूनच ज्या ठिकाणी दया माया नसते त्या प्राण्याला हृदयशून्य म्हटले जाते. तसेच ज्याच्या हृदयात शून्य म्हणजेच अज्ञान आहे तो अज्ञानी माणूस असाही अर्थ होतो. आकाश स्तब्धपणे शून्य. शून्य म्हणजे ते अज्ञान. अज्ञान म्हणजे कठीण रूपतयाचे. म्हणजे आकाशाची स्तब्धता हीच त्याची शून्यता. शून्य म्हणजे अज्ञान आणि अज्ञान म्हणजे काठिण्य हे आकाशाचे रूप आहे. कठीण शून्य विकारवंत तयास कैसे म्हणावे संत. मनास वाटे हे तद्वत आहाच दृष्टी. म्हणजे कठीण शून्य आणि विकारवंत आकाशाला सत्वरूप कसे म्हणावे. वरवर पाहिले असता ते सस्वरूपासारखे मनास वाटते. अज्ञान कालवले आकाशी तया कर्दमा ज्ञान नासी. म्हणून या आकाशासी नाश आहे. आकाशात अज्ञान मिसळले असते त्या मिश्रणाला ज्ञान नष्ट करते म्हणून आकाशाला नाश आहे. तैसे आकाश आणि स्वरूप पाहता वाटती एक रूप. परी दोहोमध्ये विक्षेप शून्यत्वाचा. म्हणून आकाश आणि स्वरूप वरवर पाहता एकरूप वाटतात पण दोहोमधील शून्यत्वात फरक आहे. आहाच पाहता कल्पनेसी सारखेच वाटे निश्चयेसी. परी आकाश स्वरूपाशी भेद आहे. म्हणजे वरवर पाहता कल्पनेला दोन्ही सारखेच वाटते पण विचार केला असता कळते की आकाशात आणि स्वरूपात निश्चितच भेद आहे. उन्मनी आणि सुषुप्ती अवस्था सारखीच वाटे तत्वता. परी विवंचून पाहो जाता भेद आहे. ज्याप्रमाणे उन्मनी अवस्था आणि सुषुप्ती अवस्था वरवर पाहिले असता सारख्या वाटतात पण विश्लेषण करून सखोल विचार केला असता कळून येते की त्या दोन्ही अवस्थांमध्ये भेद आहे. सुषुप्तीमध्ये अज्ञान बीज रूपाने शिल्लक असते. उन्मतीत अज्ञान संपूर्ण नष्ट होऊन स्वस्वरूपाशी पूर्ण तादात्म्य झालेले असते. हा फार मोठा फरक आहे. खोटे खऱ्या सारखे भाविती परी परीक्षवंत निवडती. का करुंगे देखो न भूलती मृगजळासी. म्हणजे सामान्य लोक खोट्याला खऱ्याप्रमाणेच मानतात पण पारखी असतात त्यांना खऱ्या खोट्याची पारख असल्याने ते खरेच निवडून घेतात. मृगजळाला पाहून हरणे जशी भुलतात तशी अज्ञानी लोकांची स्थिती असते. आता असो हा दृष्टांत बोलीला कळाया संकेत. मनोनी भूत आणि अनंत एक नव्हेती. आता हे सर्व राहू दे. संकेत कळावा म्हणून हा दृष्टांत दिला आहे. म्हणून आकाश हे भूत आणि अनंत अशी परब्रह्म वस्तू एक नव्हेत असे समर्थ म्हणतात. आकाश वेगळेपणे पाहावे स्वरूपी स्वरूपची व्हावे. वस्तूचे पाहणे स्वभावे ऐसे असे. म्हणजे आकाश हे वेगळेपणाने पाहता येते. वस्तूला पाहणे म्हणजे स्वरूपी स्वरूपच होणे अशा प्रकारचे असते. तेथे वस्तू आणि ती पाहणारा असे द्वैत उरतच नाही. याचाच अर्थ ब्रह्मस्वरूप पाहण्यासाठी मीपणा त्यागून त्यात विलीन व्हावं लागतं. स्वतः ब्रह्मरूप व्हावं लागतं. म्हणजेच द्वैत ओलांडावं लागतं. लौकिक देहानं वेगळे असणारे हे परब्रह्मी अंश जेव्हा त्यांचं एकरूपत्व सांगतात तेव्हा तुकोबारायांच्या एका अभंगातील देव पहावयासी गेलो
तेथे देवची होऊन ठेवलो या ओळीची आठवण होते. त्याच्याशी तद्रूप झाल्याविना सद्गुरूंच्या अंतरंगातील बोध आपल्याला होऊ शकतच नाही. म्हणून सद्गुरू किंवा परब्रह्म आकाशासारखं भासलं तरी आकाश म्हणजे परब्रह्म नव्हे हे मात्र नक्की. इथपर्यंत चिंतन झालं तरी आकाशाचं महाद्वार ओलांडायचं कसं किंवा ते ओलांडतोय हे कळावं कसं हा प्रश्न अजूनही अनुत्तीर्णच आहे. त्याविषयी आता आपण विचार करूया. पृथ्वी, आग, तेज, वायू या 4 तत्वांच्या चांगल्या गुणांचा स्वीकार करत गेलं की ती द्वारं खुली होतात. त्यांना ओलांडता येतं हे आपण पाहिलं. त्यानुसार आकाशाचा व्यापकत्व हा गुण अंगीकारणं अर्थात आपल्या वृत्ती व्यापक करणं हा आकाश तत्वाचं द्वार ओलांडण्याचा एक मार्ग आहे. वृत्ती व्यापक करण्यासाठी आपलं मन सूक्ष्म केलं पाहिजे, कारण मनाचा व वृत्तीचा थेट संबंध आहे. ज्याचं मन अत्यंत चंचल विषयासक्त आहे त्याची वृत्ती संकुचित असते. तो घटनांकडं कटुतेनं आणि संकुचित दृष्टीनंच बघतो. तेच ज्याचं मन साधनाभ्यासानं सूक्ष्म झालंय, नाम ज्याच्या अंतरंगी स्थिरावलंय त्याची वृत्ती व्यापक बनत जाते. मनाच्या सूक्ष्मतेत वृत्तीचं व्यापकत्व दडलेलं असतं. वृत्ती आकाशा इतकी विशाल करण्यासाठी मनाला सूक्ष्म करत करत त्याला उन्मन करावं लागतं. त्यासाठी मनाचा गुणधर्म बदलावा लागतो. मनाला उलट मार्गी फिरवावं लागतं आणि मनाच्या उलट आहे नाम. ज्यानं मनाला सतत नामाचं अनुसंधान दिलं त्याचं मन सूक्ष्म होत जातं. वृत्ती व्यापक बनते, ती आकाशासारखी विशाल बनते. तेव्हाच तुका आकाशा एवढा या उक्तीमागील गर्भितार्थ उमगतो. आकाशाचं व्यापकत्व, सर्वसमावेशकत्व, समत्व हे गुण अंगी बांधणं म्हणजेच आकाश तत्वाचं महाद्वार ओलांडण्यासारखंच आहे. सद्गुरूंनी दिलेल्या नाम साधनेतून त्यांच्या संगतीत राहून त्यांच्या कृपाशीर्वादाच्या जोरावर हा मायेचा गुंता अलगदपणे सोडवावा. पंचतत्वांची ही महाद्वारं लवकरात लवकर ओलांडावीत व ब्रह्मदर्शनाचा सुखसोहळा याची देही याची डोळा अनुभवावा. हीच समर्थचरणी प्रार्थना करताना समर्थ पुढे सांगतायत. येथ आशंका फिटली, संदेह वृत्ती मावळली, भिन्नपणे नवचे अनुभवली. स्वरूप परिस्थिती म्हणजे येथे आता शंका नाहीशी झाली व त्यामुळे संदेह वृत्ती नष्ट झाली. स्वरूप स्थिती ही कधीही भिन्नपणे अनुभवता येत नाही. पुढे आकाश अनुभवता येते, स्वरूप अनुभवता परते, म्हणून या आकाशाते साम्यता न घडे. म्हणजे आकाशाचा अनुभव भिन्नपणे घेता येतो, पण स्वरूप हे अनुभवणाऱ्याच्या पलीकडले आहे. म्हणून स्वरूप आणि आकाश यात साम्य असू शकत नाही. दुग्धासारखा जळांश निवडू जाणती राजहंस, तैसे स्वरूप आणि आकाश संत जाणती. म्हणजे बघा समर्थ आपल्याला इथं काय म्हणतायत, मिसळलेले दूध आणि पाणी हे दोन्ही एकरूप वाटले तरी राजहंस वेगळे करू शकतात. त्याप्रमाणे आकाश आणि स्वरूप यांच्यातील भेद संतच जाणतात. पुढे सकळ माया गथा गोवी, संत संगे हे उगवावी, पाविजे मोक्षाची पदवी.
सत्समागमे म्हणजे ही सर्व मायेची गुंतागुंत आहे. संत समागम केला असता हे सर्व कोडे उलगडते. म्हणून संत समागम करून मोक्षपदाची प्राप्ती करून घ्यावी. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे स्थूल पंचमहाभूते स्वरूपाकाश भेदो नाम. जय जय रघुवीर समर्थ.